लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। देवणी नगरपंचायतीला 3013 रुपयांची आंदोलनाच्या माध्यमातून सफाई कामगारांकडून भीक घेण्यास देवणी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिला नकार। लातूर जिल्ह्यातील देवणी नगरपंचायत सफाई कामगारांची गेल्या 1 वर्षापासून थकलेली पगाराची रक्कम मिळण्यासाठी सफाई कामगारांनी अनेक वेळा नगरपंचायत सीईओ यांना वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांना त्यांचा पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने व नगरपंचायत प्रशासनाने 30 महिला कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले असून या 30 महिला कामगारांना कायमस्वरूपी रुजू करून घेण्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांसह भाजपा कार्यकर्तेही आंदोलनात सहभाग घेऊन भीक मागू आंदोलन केले आहे। देवणी नगरपंचायत हे काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असल्याने भाजपाने या प्रश्नाकडे आक्रमक होऊन आंदोलनात सहभाग घेतला। तर देवणी येथील सफाई कामगार यांच्यासाठी मसनजोगी समाजातील भिक्षा मागणाऱ्यांतर्फे ही नगरपंचायतीला भीक दिली। शहरात विविध व्यापाऱ्यांच्या मार्फत ही भीक मागून 3013 रुपये भीक मागून जमा केलेली रक्कम नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आंदोलकांनी देण्यासाठी केले असता ही भीकेची रक्कम घेण्यास त्यांनी नकार दिला। ही रक्कम डीडी काढून नगरपंचायत प्रशासनाला देणार अशी भूमिका या आंदोलन कार्यकर्त्यांनी घेतली आहे। विविध संघटनेसह भाजपा कार्यकर्तेही या आंदोलनात सहभाग घेतला होता। तथागत गौतम बुद्ध, जगतज्योती महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्री माता फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत गाडगे महाराज, अहिल्यादेवी होळकर, गुरु रविदास यासह भारतीय संविधानाला नतमस्तक होतो, त्यांना प्रणाम करतो आणि त्या अगोदर ज्या 72 कार्यकर्त्यांनी 72 मोर्चा काढून भीक मागून नगरपंचायतीला ग्रँट सँक्शन केलेलं आहे, यांचं ग्रँट मंजूर होऊन ते ग्रँट सादर करण्यासाठी आलेले त्या मोर्चाकराचं आपण टाळ्या वाजवून पहिले स्वागत करावं। सर्व माता भगिनींना विनंती आहे, जरा असं बाजूला आपण आजूबाजूच्या सगळ्या लोकांना जरा मला बघू द्या। आणि आता ज्याने भाषणं केली, अटलजी धनुरे, कैलासवाजी गुंडाप्पा धनुरेंचे चिरंजीव, त्यांचा वारसा मनोहरजी पटले, नरसिंहभाऊ सूर्यवंशी, अमरजी पाटील, सर्व या ठिकाणी जमलेले कार्यकर्ते मला बोलण्याची संधी का दिली, कारण मी हे प्रकरण कामगार न्यायालयाच्या पर्यंत आयुक्तापर्यंत घेऊन गेलेलं आहे, त्यांना न्याय मिळवलेला आहे। त्याचे हिस्सेदार बालाजी सूर्यवंशी, दशरथ भाऊ कांबळे, नरसिंहभाऊ सूर्यवंशी, आवेश, सुनील व सर्व कार्यकर्ते आहेत। आणि मी कुणावर केस करणारा, कुणावर अट्रॉसिटी करणारा, कुणाला छळवणूक केलं म्हणणारा, खोटी माहिती न सांगणारा, खरे काम केल्याशिवाय न सोडणारा कार्यकर्ता आहे। माझ्या हातात एक पुस्तक आहे कामगार कायद्याचं, ह्या कायद्याचं पुस्तक हातात घेऊन भारतीय संविधानाला नतमस्तक होऊन मी काम करतोय। ह्या कायद्याने तरतूद आहे, पट्टे भाऊ, अमर भाऊ, ओम भाऊ, ह्या कायद्यात गुत्तेदार महिना संपण्याच्या अगोदर पगार दिले पाहिजे, ह्या कायद्यात तरतूद आहे। ती तरतूद मागण्यासाठी आलोय मी। कुणाच्या शेतातले हे कामगार नाहीत, कुणाच्या घरातले हे कामगार नाहीत। आपण समजून घ्यावं, उमजून घ्यावं, चांगल्या घरची, चांगल्या विचाराचे लोक आहात। आपल्या मायाबहिणी हे मायाबहिणी आहेत। अगं तू अगं हे तुला हे झालंय का, ते झालंय का, ही भाषा बोलल्याच्या नंतर पहिलं निवेदन छळवणूकचं दिलेलं आहे, समजून घ्यावं। निवेदनात ज्याची नाव आहे त्यांनी, आताही निवेदनात नावासही तक्रार केलेली आहे, त्यांनी समजून घ्यावं कुणाला बोललंय, कुठं बोललंय। आणि खरं खोटं करायची तयारी असेल तर ते निवेदन चौकशीला निश्चितपणे लावणार आहे आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यावर संबंधित त्यावर FIR फाडल्याशिवाय सोडणार नाही, याची त्यांनी नोंद घ्यावं। नुसतं बोलणाऱ्यापैकी आरोप करणाऱ्या अवलादीचे कार्यकर्ते नाहीत। मी भारतीय जनता पार्टीचा समर्थक नाही, पण माणसासाठी काम करणाऱ्या माणसाचा 100% समर्थक या ठिकाणी जाहीर करतोय। अरे भाजपला कटाळून लोक तुम्हाला सत्ता दिली होती, माफ करा भाजपवालीनो, माझे भाऊ,
पण तुम्हाला लगेच तिसऱ्या महिन्यात शेवाळ यायला सुरू झालं, पाय घसरून पडाय लोक झाले सुरू, त्रास सुरू झाला. निश्चितपणे तुम्ही कोट्यावधी हिशोब करा, त्याची वाटाघाटी निश्चित करा. त्याला माझी महिला भगिनी कामगार आडवं नाही. आणि माझ्या नगरपंचायत मध्ये माझ्या 9 भगिनी निवडून आलेल्या आहेत. 9 भगिनीपैकी कोण काम करतंय, कोण कारभार करतंय, कोण डिस्टर्ब करतंय, कोण हस्तक्षेप करतंय, हे तक्रार मी केलेली आहे. त्याही तक्रारीचं निरसन व्हावं, तपासणी केली जावी, चौकशी केली जावी. आता पटणे भाऊ तुमच्या बोलण्याचं समर्थन आहे, अटल भाऊ तुमच्या बोलण्याचं समर्थन आहे. आणि याच्यानंतर बालाजी सूर्यवंशी भाऊ जो कार्यकर्ता आहे, त्यांची ओळख आहे आयुक्ताची, मी सांगत नाही, माझी ओळख आहे. प्रसंगाला मागलच्या वारीत या देवणी नगरपंचायतच्या पाणी सभापतीला गेट आउट येऊ म्हणलं आणि बाहेर काढलं. दुसऱ्या बारीला संजय घोरपडे भाऊ, मी पती आहे अध्यक्षता म्हणले, तुमच्या तोंडावर लिहिले का म्हणले त्यांनी, भाऊ यांना बसू देऊ का, बाहेर घालू का म्हणलं. त्याच्या पुढे जाऊन 2-3 आलेले नातेवाईक स्वतःला मी देवणी चालवतो म्हणणारे गेटच्या बाहेर पळून गेले, तोंड दाखवून नाही तिथं. त्यांनी याद राखावं, ही ताकद आमची आहे, ह्या बायाची ताकद आहे. तुला कमी करीन, तुला घरी बसून, अरे कोण तू घरी बसवणारा, तुझी काय अवकात आहे, कुणाला घरी बसून दाखव. ही पुस्तक माझ्या हातात आहे. भारतीय संविधानाचे मालक आणि चालक ह्या बाया आहेत. महात्मा गांधीचा वसा चालवणारी औलाद आहे, महात्मा गांधीचा स्वच्छता करणारी औलाद आहे. काय समजून बोलताय तुम्ही? अगं तू बोलायला मला माहित आहे, तुझी रेकॉर्डिंग केला. अरे रेकॉर्डिंग करणारी औलाद चोरून करत नाही, समोर करते आहे. आम्ही समोर बोलणारे आहोत, ऑफिस मध्ये बसून रेकॉर्डिंग, बाजूला बसून रेकॉर्डिंग, हे आम्हाला कधी बी चालणार नाही. आम्ही मैदानात दंड थापटून कुस्ती खेळणारे तांडावले औलाद. ज्ञानेश्वर सूर्यवंशीचा इतिहास आपल्या स्वैर्यधारे राजेश्वर नुटरे सावकारला विचारा, बसवराज भागवंदेला विचारा, संग्रामजी घोडे साहेबाला विचारा, अजून कोण, आता सगळे माझे लिंगायत धर्माचे भाऊ आहेत, त्या सर्वांना विचारा. बीबीसीहून न्यूज आली होती, त्यावेळेस ते डिप्युटी कटर होकी जवळे, त्यावेळेस ते डीवायएसपी दत्ता नरोड, इंगळे पाटील सांगितलं, ज्ञानेश्वर भाऊ तुम्हाला काही संरक्षण पाहिजे का? कारण राजेश्वर नुटरे सावकारचा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा म्हणून दादा अशी ओळख होती. त्यांच्या विरोधात जिल्हा संघटक असताना आंदोलन केलं भाऊ, तुमच्या सगळ्याच्या कुटुंबाच्या आशीर्वादानं आता राष्ट्रीय डायरेक्टर आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहे. समजून घ्यावं, मी वारस आहे म्हणून गावात सगळं नगरपंचायत मी चालवतो म्हणून फिरणाऱ्याने. मला माहित आहे का गाडीच्या खाली काय चालतंय, हो बैलगाडीच्या खाली काय चालतंय, त्याला म्हणते की मीच गाडी चालवणार. तशी अवस्था आमच्या देवणी नगरपंचायतची दिसते आहे. कोणी बघतो, कोणीच नाही. कवा बी यायचं, कुणाला बी विचारायचं काय. नगरपंचायतचे पदाधिकारी आणि नगरसेवक आंदोलनाने सत्ता बदलते पण व्यवस्था बदलत नाही. सत्ता बदलली पण व्यवस्था तुम्ही बदलू शकला नाही. किमान लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या तुम्हाला सत्ता देण्यामागे, की मागच्या काळातील लोकांपेक्षा चांगलं प्रशासन होईल, लोकांना न्याय मिळेल, अशा हेतूने लोकांनी तुम्हाला बहुमताने सत्ता तुमच्या हातात दिली आणि आम्हाला नाकारलं. त्या दृष्टीने तुम्ही काय दिवे लावले? 3-3.5 वर्ष झाले, 10 वेळा कामगारांना आपल्या पगारासाठी, मानधनासाठी उपोषणाला बसावं लागतं, आंदोलन करावं लागतं. ही बाब खेदाची आहे. आणि आपल्या सर्व नगरसेवकांपैकी कोणालाही याची खंत नाही, याची आम्हाला लाज वाटते. कोणीतरी पुढाकार घ्यावं, त्याच्यावर विचारविनिमय करावा, असं कोणालाही वाटत नाही. म्हणजे अतिशय निगरगट्ट कारभार नगरपंचायतीचा आपल्या काळामध्ये चाललेला आहे. आणि हे असं जर चालणार असेल तर मग त्याची दखल घेणं गरजेचं आहे. लोक तुम्हाला माफ करणार नाहीत आणि या कर्मचाऱ्यांचे तुम्हाला तळतळात लागल्याशिवाय राहणार नाही. आणि बाकी काही विचारायला गेलं तर आम्ही कुठून द्यावं, कसं करावं,
अरे कसं द्यावं, कुठून द्यावं, काय द्यावं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही एका जागी बसा. तुम्ही कशाला रडताय? तेलाची रडती तुपाची रडती म्हटल्यासारखं. प्रशासन तुमच्या हातात आहे. पैसा कसा उभा करायचा, काय उभा करायचा, त्यांचा पगार कसा द्यायचा, या सगळ्या बाबी तुमच्याकडे आहेत. आम्ही पगार दिलाय ना त्यांचा. आम्ही ज्यावेळेस सत्तेवर आलो त्यावेळेस 6 महिन्याचा पगार नव्हता. सगळे कर्मचारी कचरा गावात ठेवून आंदोलन करून उपाशी बसले होते, म्हणजे कामावर नव्हते. आम्ही आल्याबरोबर त्यांची व्यवस्था केली, नंतर बजेट आल्यावर घेतलं. आता तुमचं तर बहुमत आहे, तुम्ही सगळे सदन आहात. सगळ्यांनी मिळून आपल्या कर्मचाऱ्याचा प्रश्न जर मिटवता येत नाही तर तुम्ही गावचं प्रशासन काय चालवताय, काय करताय? आणि जे कोणी विचारायला आले त्यांनाच उलट बक्षीस, कुठून पैसे द्यावं, काय करावं. सत्ता तुम्ही चालवताय, बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. बाकी खोलात आम्हाला शिरायचं नाही. सगळ्या गोष्टी चालू आहेत. फक्त घनकचरा व्यवस्थापन किंवा पाणी पुरवठा व्यवस्थापन कर्मचाऱ्याच्या पगारासाठी होत नाही काय. बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. वसुली चालू आहे, खर्च चालू आहे, कामं चालू आहेत. सगळं गल्ली गोळामध्ये आपली कामं सगळे चालू आहे, सगळे चालू आहे. आणि फक्त कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्येच आपल्याला पगार देता येत नाही किंवा त्यासाठी पैसे नाहीत, ही उडवाउडवीची उत्तरं देणं हे चुकीचं आहे. आणि असं जर चालत असेल तर मग भारतीय जनता पार्टी याचा परामर्श घेतल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या येत्या काळामध्ये आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीनं सर्व नगरसेवकांना, शिवसाहेबांना, जे जबाबदार मंडळी आहेत या नगरपंचायतीच्या, त्या सर्व जबाबदार मंडळींना माझी विनंती आहे की हा प्रश्न सगळे तुम्ही एकत्र बसून सामोपचाराने विचार विनिमय करून हा प्रश्न मिटवणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा आम्हाला पुढील आंदोलन तीव्र करावं लागेल आणि मग त्याचे परिणाम होणारे जे काही असतील ते आपण त्या परिणामास भोगण्यासाठी तयार राहा अशी मी या ठिकाणी आपल्याला सूचना देतोय. आणि लवकरात लवकर या कर्मचाऱ्याच्या पगाराचा प्रश्न असेल, पाणी पुरवठा प्रश्न असेल, जी प्रश्न समाजाच्या व्यवस्थेचे आहेत, अत्यावश्यक आहेत, त्या अत्यावश्यक प्रश्नाकडे लक्ष घाला. अत्यावश्यक प्रश्न सोडून बाकी इतर प्रश्नांचं सगळं वाहपोह चालू आहे, काम बोळत चालू आहे, सगळं चालू आहे. त्या गोष्टीमध्ये आम्हाला शिरायचं नाही. परंतु ज्या बाबी अत्यावश्यक आहेत त्या बाबीकडे लक्ष घालून तुम्ही याकडे लक्ष घालावं अशी तुम्हाला मी विनंती करतोय, सूचना देतोय. एवढंच या प्रसंगी बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.